सकाळी नाश्ता बनवायला वेळ नसेल तर घाईच्या वेळेस झटपट हा रव्यापासून तुम्ही टेस्टी नाश्ता बनवू शकता। तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, यामध्ये अर्धी वाटी दही घातलं, सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं, मिक्स करून घेतलं। अजूनही हे घट्ट वाटतं तर यामध्ये मी आणखी पाव वाटी पाणी घातलं। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर हे झाकून मी 10 मिनिटं बाजूला ठेवून दिलं। आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची घातली, कांदा घातला। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली। तर ही फोडणी तयार झाली आहे। झाकून ठेवलेल्या रव्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, यानंतर यामध्ये फोडणी घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, जो पूर्णपणे ऑप्शनल आहे। सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला, यामध्ये थोडंसं तेल घातलं, 1 ते 1.5 चमचा पीठ घालून 2 मिनटं एका बाजूने भाजून घेतलं। पाहू शकता अगदी मस्त रंग आला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनटं भाजून घेतलं। तर हा बन डोसा तयार झाला आहे। अगदी झटपट तयार होतो, चवीला खूपच छान लागतो। आतपर्यंत अगदी मस्त याला जाळी आली आहे। तर हा झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।